एकदम कमी आहे. परवा आता वय किती आहे? 20 वर्ष वय आहे. त्याच्या अगोदर तुम्ही कुस्ती कोणासोबत केला? पहलवान बाळू बोडकेंच्या आधी. मयूर पवार. हां, ती 1 नंबरची कुस्ती म्हणजे पहिला पाय, हां, पहिली पाय आणि दुसरी ती, तिसरी पहलवान बाळू बोडकेसोबत. आता काय गुणफलक झाला? गणपतीनं 4-1 झाली. आणि पहलवान बाळू बोडके आणि पहलवान माऊली जमदाडे यांची अगोदर कुस्ती होती. त्याच्यावर पहलवान बाळू बोडकेने विजय मिळवला. म्हणजे एका चांगल्या पहलवानावर विजय मिळवणारा पहलवान म्हणजे बाळू बोडके, माऊली जमदाडे यांच्यावर. आणि बाळू बोडकेंना हरवणारे पहलवान म्हणजे विक्रमसिंह भोसले. आता कुस्ती म्हणल्यावर हार जीत होत असते, परंतु या कुस्तीचं वर्णन या गोष्टीमुळे करावं लागेल की पहलवान बाळू बोडके चांगल्या फळीतील पहलवान आहेत. मॅट असो माती असो दोन्हीकडे चालणारे पहलवान आहेत. पण ह्या कुस्तीबद्दल तुम्ही कशा पद्धतीनं अभ्यास केलेला? तुम्हाला असं वाटलं नाही की माऊली जमदाडीला पाडलेला पहलवान आहे तो, आपण त्याच्यावर कसं विजय मिळावं? त्याबद्दल नाही, गेले 2 वर्ष झालं मी महाड केसरी कुस्ती स्पर्धा खेळतो. त्यामुळं बारीक मोठ्या पहलवान सगळं खेळण्याचा मला अनुभव आहे. त्यामुळं मी असं काय विशेष वर्धन नव्हतं, तरी पण मी विश्वास आणि वस्तादांनी घेतलेलं प्रॅक्टिस या जोरावर मी कुस्ती केली आणि विजय मिळाला. आता विक्रमचे वस्ताद म्हणजे त्यांचे वडीलच आहेत. सांगायचं गेलं तर वडिलांचं त्यांच्यावर बारकाईनं लक्ष असते. तो खातोय काय, प्रॅक्टिस किती करतो, सगळ्या गोष्टीकडे लक्ष त्यामुळं आज एवढ्या कमी वयामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे. आणि उद्याची जी कुस्ती असणार आहे, ज्या पहलवानाचं नाव पूर्ण देशभरात आहे, चर्चेतलं आहे, लोकप्रियता तुफान आहे, अशा पहलवानावर कुस्ती असणार आहे सिकंदर शेखवर. तर एकंदरीत त्याबद्दल तुम्ही काय सांगा? सिकंदर पहलवान तसे सिनियर आहेत, त्यांच्यासोबत कुस्ती खेळायचं मला पहिल्यांदाच संधी मिळली. कुस्ती आता उद्या असणार आहे आमची, उद्या खेळायला आणि कुस्ती चांगली केली. आता काही जे डाव असतात, डावपेच असतात, काही जे महत्त्वाचे मुद्दे असतात, त्याच्यावर जर विजय मिळवायचा असेल, समोरच्या पहलवानावर अभ्यास करायचा असेल, तर तुम्हाला त्यावेळेवर अभ्यास करावा लागेल आणि त्या पद्धतीनं आपली कुस्ती करावी लागेल. त्या दृष्टीनं सिकंदरचं पूर्ण लोकप्रियता आहे आणि सिकंदरसोबत कुस्ती करण्याची ही तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. कारण की कोणत्याही पहलवानाला वाटते की या पहलवानाबरोबर आपण कुस्ती केलं तर आपलं नाव होईल, 4 पैसे मैदानी मिळतील. परंतु ह्या कुस्त्या कधी शक्य होत नाही. जर मैदानी खेळायचं म्हणलं तर यापुढे कधी होत नाहीत आणि ती सुवर्ण संधी हे अधिवेशनात मिळत असते. त्याबद्दल सुवर्ण संधी तशी आलेली आहे. त्या संधीचं सोनं करायचं, उद्या खेळणार मी त्यांच्यासोबत. कुस्ती चांगली करेल ती जिंकी किंवा देवाच्या बजरंगबलीच्या आशीर्वादाने मी जिंकू. कुस्ती मी हिमतीच्या जोरावर आणि मिंतीच्या जोरावर मी कुस्ती चांगली करेल त्यांची. नक्कीच खवसपूर तालमीत पैलवान सराव करतात. वडीलच वस्ताद आहेत. आज वडिलांची काय बाईट आपण घेणार नाही, उद्या घेणार आहोत बाईट. तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व पैलवानाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा. विशेष करून आयोजकांचं कौतुक आहे. भव्य दिव्य ही स्पर्धा भरवलेली आहे. तुफान अशी पब्लिक आहे. कुस्तीला एक ग्लॅमर आलेला आहे, सोन्याचे दिवस आलेले आहे. त्याबद्दल मी पुणे ग्रामस्थ वाघोलीकरांचं व आयोजक रामकृष्णांना साधू साहेबांचं मनापासून आभार